काही लोक सकाळी सकाळी तोंड धुताना असा काही आवाज करतात की असे वाटते पोटातील सगळे आतडे बाहेर काढून धुवून वाळू घालतात की काय. घरी स्वतःची बायको एक शब्द बोलू देत नाही आणि चाललेत गावचे तंटामुक्ती अध्यक्ष व्हायला. आज शेजारी त्याच्या मुलांना सांगत होता की घरी एखादी बाहेरची बाई आली तर तिला मावशी म्हणायचं, आत्या नाही. तुमच्या कमाईचे साधन काय आहे? मुलगा, तबला. पण तुम्हाला कधी तबला वाजवताना ऐकलं नाही. मुलगा, नसेलच ऐकलं. सोसायटीवाले न वाजवण्याचे महिन्याचे 20,000 रुपये देतात. चीनमध्ये एबीपी माझा वर बंदी सारखं सांगत असतात. उघडा डोळे बघा नीट. घरगुती हिंसाचार वाढले आहेत. याबद्दल तुमचा काय अनुभव? बायकोची काय हिंमत आहे मला मारायची? मी धुनी भांडी आणि बाकी सगळी कामं वेळेवर करतो. गावाकडची मुलं मुली आधी ग्रामीण होते, आता इंस्टाग्रामीण झालेत. काही मुली इतक्या हळकुळ्या असतात की मच्छरसुद्धा विचार करतो की हिचं रक्त पिऊ का हिला रक्त देऊ. घरवाले म्हणतात की वाईट मित्रांच्या संगत धरत जाऊ नको, लांब राहा. आता त्यांना कोण सांगणार की मंत्रिमंडळचे अध्यक्ष तर आम्ही आहोत. बॉसने सर्व कर्मचाऱ्यांसमोर एक दगड पाण्यात फेकला आणि विचारलं, दगड का बुडाला? सर्वांनी सांगितलं, दगड जड होता म्हणून. मग बॉसने आपल्या चमच्याला विचारलं. त्याने खूप सुंदर उत्तर दिलं, सर, ज्यांनी तुमचा हात सोडला तो बुडतोच. जीवनात असेच चमचे खूप प्रगती करतात. आंटी, किती मोठा झाला रे? मुलगा, तुम्ही केव्हा बघितलं? आंटी, तुला म्हणते हरामखोरा, तू किती मोठा झालाय?